नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालपासून तुम्ही यूट्यूबवर किंवा टेलिग्राम चॅनलवर धर्मादाय विभागाची मेरिट लिस्ट बघत असणार. मेरिट लिस्ट किंवा त्यालाच नॉर्मलाइज लिस्ट आहे ती. त्याच्यामध्ये बघा आपण पण ती लिस्ट बघणार आहे. हा बघा फॉर्म्युला दिलेला आहे. तुमचा नॉर्मलाइज कसा झालेला आहे. त्याच्यानंतर हे शिफ्ट वाईज दिलेला डेटा आहे. तुमचं मीन कमीत कमी मार्क किती आहे, त्याच्यानंतर तुमचं नॉर्मलायझेशन कसं झालेलं आहे. त्यानंतर बघा ही लिस्ट आहे खाली. जवळपास 1236 पेजची लिस्ट आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला भेटलेले मार्क हे बघा. मार्क आफ्टर ऑब्जेक्शन, ऑब्जेक्शन नंतरचे मार्क, त्याच्यानंतर प्रोरेटेड मार्क आहे आणि नॉर्मलायझेशन नंतर किती मार्क झालेला आहे. जसं हे पहिला विद्यार्थी बघा, एक काळे नावाचा विद्यार्थी आहे. याला ऑब्जेक्शन नंतर रॉ स्कोर आहे 158, प्रोरेटेड मार्क आहे 158 आणि त्याच्यानंतर नॉर्मलायझेशन नंतर त्याचा स्कोर वाढलेला आहे 166.96 झालेला आहे. अशी ही लिस्ट आहे. जवळपास 1236 पेजची लिस्ट आहे. याच्यामध्ये बघा माझ्याकडे अजून एक दुसरी लिस्ट आहे ज्याच्यामध्ये रँक नुसार मी तुम्हाला ती लिस्ट दाखवतो. एक मिनिट. ही रँक वाईज लिस्ट आहे. याच्यामध्ये आपण एडिट करून ज्या मुलांना जास्त मार्क आहे नॉर्मलायझेशन नंतर अशी ही लिस्ट तयार केलेली आहे. हे बघा. त्याच्यानुसार 1 नंबरवर हे ओंकार नावाचा विद्यार्थी आलेला आहे. त्याचा स्कोर बघा. रॉ स्कोर आहे 190, प्रोरेटेड स्कोर 190 आणि नॉर्मलायझेशन नंतर 200 स्कोर झालेला आहे. आता आपण जर बघितलं तर या विभागात इन्स्पेक्टर पोस्टसाठी किती जागा होत्या? टोटल 121 जागा होत्या. आता 121 आपण असं समजू कॅटेगरी, ओपन, जनरल वगैरे सगळ्यांचं मिक्स करून जवळपास आपण 400 रँक पर्यंत जाऊ, की ज्या मुलाची 400 रँक आहे त्यांचं सिलेक्शन होऊन जाईल असं आपण बघू. तर बघा लिस्टमध्ये 365 आणि 400 हे बघा. 400 रँक कोणा विद्यार्थ्याची आहे? हे बघा, या विद्यार्थ्याची 400 रँक आहे. त्याच्यानुसार 400 रँकवाला हा विद्यार्थी होता, म्हणजे हा स्कोर जवळपास 186 मार्क. म्हणजेच काय, ज्या विद्यार्थ्यांना 186 प्लस नॉर्मलायझेशन होऊन मार्क येत आहेत त्या विद्यार्थ्यांचं नक्कीच सिलेक्शन होईल, मग ते कोणते काचचे असो. ठीक आहे. आणि आणखी सांगायचं तर ही लिस्ट जी आहे ही वेबसाईटला पब्लिश झालेली नाही आहे अजून. जेव्हा होईल तसं मी नोटिफिकेशन युट्यूबला देईलच, पण अजून तरी झालेली नाही आहे. आता ही कुठून आलेली आहे लिस्ट मला माहित नाही आहे, पण त्या लिस्टनुसार आपण एक रॉ एक कट ऑफ सांगू शकतो की 186 प्लस ज्याला मार्क असतील त्याचं होऊन जाईल, त्याच्या जवळपास पण होऊन जाईल. ठीक आहे. धन्यवाद.